या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमचे जवळचे मित्र अश्विन शेटदोडे यांचं नुकताच आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक असं स्वागत आम्ही करत आहोत. वंजारपाडा संघ आणि वंजारपाड्याच्या गावातील सर्व गव्हर्नमेंट जॉबला असल्या कारणासह बरेचसे पाठीराखे कमी असतात. आज सुट्टी, आज बरेचसे पाठीराखे आलेले आहेत. दुसऱ्या फेरीतील सामने आपण लगेच खेळवणार आहोत. चला चला मॅच सुरू करा. फिल्डिंग करत असणारा मानगाव संघ, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक विर्ले आणि अक्षय विर्ले आघाडीची जोडी. बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सागर आले. चला मॅचला सुरुवात करा. अंपायर प्लीज लक्ष द्या. स्ट्रायकिंग एंड वरती प्रतीक, नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय पहिलं षटक फेकतो. गोलंदाज सागर, पहिलं प्रामुख्याचं षटक. शॉट ऑफ गुड लेंथ, पहिलाच बॉल डीप कव्हर पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे चालला. फटका प्रतीकचा, पहिला चौकार. ऑन साइडला टर्न करत होते, लॉंग ऑनच्या दिशेने चाललेला सलगचा दुसरा प्रतीकचा चौकार. सलगचे दोन चौकार इथून आलेले प्रतीकच्या बॅटमधून. विध्वंसक सुरुवात करत असताना 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे. दोन चौकार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. हो, पहिल्या अटेम्प्ट मध्ये पिकअप आणि थ्रो केला असता तर कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट धोक्यामध्ये होती. एक रन या बॉलवरती मिळते. टोटल 9 या धावसंख्येवरती. वंजारपाडा B+ बनाम मानगाव या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. होल ऑफ करण्याचा प्रयत्न, हवे ते चेंडू वॅकंड एरिया. पहिली कंप्लीट कॉल, सेकंडचा बघूयात. रिस्की रन आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, रनआउटची चान्स. हो, स्किड झालेला आहे चेंडू. स्पष्ट नकार दिला प्रतीकने. अक्षयने क्षेत्र सोडलं तर विकेटची दाट शक्यता होती. एक मिळते या बॉलवरती. धावसंख्या 10 या धावसंख्येवर. 10 ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक. लॉफ करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं. धावे ते चेंडू येईल शक्यता, जजमेंट नाहीये. सेकंडचा कॉल, स्ट्रायकिंग एंडला जरूर होतोय तो. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण, तर 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 12 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडूचा आता इथून खेळ बाकी राहतोय. 2 चौकार आल्याच्या नंतर चांगलं कमबॅक सागरचं. खाली राहिला अपेक्षा, चेंडू लाऊड अपील. LBWच्या स्वरूपामध्ये 55 फलंदाजीतून बाद घोषित केलेला. पहिलं षटक अंतिम चेंडूवरती 55 LBWच्या स्वरूपामध्ये बाद इथून घोषित केलेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक सागरनं फेकलं.
पहिले 2 चौकार, तिसरी सिंगल, चौथी सिंगल, पाचवी डबल आली आणि अंतिम चेंडूवरती LBWच्या स्वरूपामध्ये प्रतीक इथून मैदानाच्या बाहेर परततोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती 1 बाद 12 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती संतोष इथून आले. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज दर्शन आलेत. 12ला पहिला धक्का. सेकंड ओव्हर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल न सुरुवात केली. अक्षय स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करतायत संतोष. पहिला डॉट बॉल न सुरुवात. अक्षय स्ट्रायकिंग एंडला. 12 झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. कोला टाकलाय चेंडू. प्रॉपर यॉर्कर टाकलेला. सलगचा दुसरा डॉट. दुसऱ्या ओव्हरमध्ये संतोष बॉलिंग करतात. पहिल्या षटकामध्ये सागरच्या 12. हो, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणखीन वेगानं टाकलेला संतोषनं. डॉट बॉल. तिसरा सलगचा डॉट इथून फेकलेला. पहिला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिसरा थोडासा दूर ठेवला. तिसऱ्या चेंडूमध्ये रिव्हर्सचा प्रयत्न करण्यात आलेला अक्षयच्या वतीनं. धावा संख्या 12 धावा पुस्तकावरती आतापर्यंत लागलेला. ओव्हर नंबर 2 मध्ये संतोष पुढे येऊन लॉफ करायचा होता. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. काय जबरदस्त कमबॅक करून दिलेला आपल्या टीमला. संतोषने चौथ्या चेंडूवरती महत्वपूर्ण धक्का दिलेला. वंजरपाडा टीमला फलंदाज बाद. दुसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केलेली संतोषानं. 3 चेंडू डॉट. चौथ्या बॉलवरती क्लीन बोल्ड. टीमची टोटल धावण पोहोचलेली 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकामधील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज कपिल दुले आता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये संघाकडून खेळत असताना. उलटॉस. क्लीन बोल्ड. वेगवान होता चेंडू. बाट येण्यापूर्वी चेंडूने यष्टांचा वेध इथून घेतलेला. बरोबर लेगस्टिक उकडवून लावलेली आहे. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेला गोलंदाज संतोष. वंजरपाडा B+ बनाम मानगाव या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा सामना. पहिलं षटक
12 धावा संख्या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आल्याच्या नंतर संतोषनं 5 चेंडूंमध्ये 2 विकेट घेतलेला. निर्धाव षटक टाकण्याच्या प्रयत्नामध्ये संतोष. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. चला अधिकचा टाइम घेऊ नका टीम कॅप्टन मानगावचे. शेवटचा अंतिम बाकी बघूयात या स्पर्धेमधील. पहिलं निर्धाव षटक इथून फेकण्यात येईल का, पहिली विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट होईल का. नवीन फलंदाज ऋतिक आता मैदानाच्या आतमध्ये. समोर ड्राईव्ह करतात, बट ऑफला थोडीशी मिस्टेक झालेली आहे. रनआउटची सुद्धा चान्स निर्माण झालेली आहे. 1 रन मिळते या चेंडूवरती. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा डाव इथून अटपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये फक्त 1 आलेले. 2 विकेट महत्वपूर्ण बाद केले संतोषानं. 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 13. 7X इव्हेंट लाईव्हचे प्रोप्रायटर संदेश शेळके यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करत आहोत. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1 आले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. आता पाहूयात शेवटचे 2 षटकांमध्ये किती धावा येतील. चला अधिकचा वेळ घेऊ नका मानगाव टीम कॅप्टन प्लीज. तिसरं षटक बॉलिंग मार्क वरती आता गणेश आले. हाफ ट्रॅकर समोर उडवला. फोर्स करत असताना बेसबॉल हिट. फटका ऋतिकचा सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना गणेशच्या विरोधामध्ये षटकार आले. 6च्या मदतीनं 19 आतापर्यंत झाल्यात. 19 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक सुरू आहे. हाफ ट्रॅकर एज चुकी केलेली आहे कदाचित. जागेवरून खेळणं कदाचित गरजेचं होतं. का एज लागल्याच्या नंतर आणखीन एक फलंदाज पहा. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती चोख प्रत्युत्तर देत असताना गणेश फलंदाज बाद. 19 झालेले आहेत. नवीन फलंदाज अभि धुळे आता मैदानाच्या आतमध्ये. 19 स्कोर कार्ड. पहिला शॉर्ट बॉल बेसबॉल हिटनं षटकार डोकला ऋतिकनं. सेकंड बॉलवरती विकेट. गणेश बॉलिंग करतात. कमबॅक केलेलं गणेशनं आपल्या टीमसाठी. लॉफ करायचं होतं. हवेत खेळले. जेलची शक्यता. स्वतः गोलंदाज पोहोचलेले. आणखीन एक इथून फलंदाज होतोय बाद. 19ला धक्का लागलेला तो 5वा वंजारपाडा टीमला फलंदाज बाद.
विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती आलेला आता गोलंदाज गणेश. झालेला धावा 19. आडवा पाटणं सेन्सिबल खेळत असताना लॉंग ऑन मध्ये निखिलला माहिती विकेट ऑलरेडी गेलेला, त्या कारणास्तव थोडासा ग्राउंडेड फटका खेळत असताना दर्शन जो वन डाऊनच्या भूमिकेवरती गेलेला तो अजून एकही चेंडू त्यांना फेस केलेला नाहीये. एक सिंगल या बॉलवरती टीमची टोटल धावून पोहोचलेली ती 20 वरती. 21 झालेलं टोटल 20 झालेलं 19 होते या बॉलवरती. फक्त सिंगल 20 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक सुरू आणि टीमचे 2 चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. दर्शन ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक करत असताना चाललेला चेंडू सर सीमा रेषेच्या पलीकडे ऑफ ट्रॅकरला ऑन साइडला खेळून काढलेला षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली आहे 26 वरती. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. दर्शन आज वन डाऊनच्या भूमिकेवरती आलेला. पहिला बॉल फेस करत असताना आला षटकार. 26 खोलत होता चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून काढलेला. क्षेत्र मोठं एक तर कंप्लीट केले. सेकंडचा कॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला झालेला थ्रो. फक्त 2 धावा. चांगला होता फटका. चांगली फोल्डिंग डीप मध्ये लॉंग ऑफला होत असताना 2 मिळतात या चेंडूवरती. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 28. 5 गडी गमावले जरूर निखिल आणि दर्शन वरती जबाबदारी वाढलेली. आतापर्यंत 28 झालेलं बघूयात. या ओव्हर मध्ये 15-17चं तरी षटक घ्यावं लागेल. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर मध्ये झाला धावा 28. 28. शेवटचं अंतिम षटक आतापर्यंत 28. खोलात होता चेंडू सरळ खेळत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या धावून पोहोचली. 29. 5 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे या अंतिम षटकामध्ये. 5 चेंडूंमध्ये किती धावा वसूल करतील. आतापर्यंत 29 झालेलात. 45च्या आसपास तरी टार्गेट न्यावं लागेल. 12-15 15-17चं तरी षटक. अंतिमचे 5 चेंडू. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगवान टाकलेला. बरोबर विकेट वरतून चाललेला चेंडू. डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये विशाल आलेत. विशालनंच वेगवान चेंडूची हाताळणी केलेली. फलंदाज दर्शनच्या विरोधामध्ये डॉट बॉल. टीमची टोटल 29 वरती आतापर्यंत. लॉफ करतात. हवेत गेला. जवळपास खेळाडू नाहीये. लॉंग चेस आहे. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होत्या. त्या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 31 या धावसंख्येवरती. एकतीस झालेल्या आहेत. अंतिमचे 3 बॉल. बॉल तयार विशाल. वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती.
एक रनच्या मदतीने टीमची टोटल 32 वरती 32 ऑन स्कोर कार्ड. अंतिम षटकामध्ये विशाल आलेले. विशालच्या विरोधामध्ये बघूया आता आक्रमण इथून केलं जाईल का. स्ट्रायकिंग एंडला दर्शन 31 ऑन स्कोर कार्ड. 32 झालेला वाईड आला. लॉफ करतात हवे ते लॉंग ऑन इन ऍक्शन. खेळाडू दूरवरून आलेले आहेत. पहिली कंप्लीट झेलची शक्यता फलंदाज बाद. लॉंग ऑनला कॅच इथून पकडण्यात आलेली आहे. दुसरा 32 या धावसंख्येवरती पहिली सफलता मिळत असताना गोलंदाज विशाल. चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. 32 आतापर्यंत झाल्यात. अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये किमान एक तरी फटका. शॉर्ट बॉल ऑन साइडला टर्न करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन. खेळाडू पोहोचलेले पकडली जेल. फलंदाज इथून बाद. टू बॅक दुसरी विकेट. गोलंदाज विशाल यांना सफलता मिळत असताना अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 आतापर्यंत झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडूवरती नवीन फलंदाज कुणाल आता मैदानाच्या आतमध्ये. बघत एक मोठ्या फटकेची अपेक्षा वंजारपाडा संघ करतोय. फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू ठेवण्यात आलेला. त्यानंतर काऊ फेस मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन. स्क्वेअर लेग ओपन ठेवण्यात आलेला. खोला दोदा चेंडू शॉर्ट थर्डमॅन मधून निघाला. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. दोन्ही फलंदाज निघालेत. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जरूर. 2 धावा या चेंडूवरती होतात पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न जरूर चालवला तर 2 मिळतील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 34 या धावसंख्येवरती. विजयासाठी 35 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेला.
चला चला फलंदाज कॅप्टन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. कुमार आणि निखिल आघाडीची जोडी आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दर्शन आलेत. कुमार आणि निखिल आघाडीची जोडी बॉलिंग मार्कवरती दर्शन. पहिलं षटक. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करतात. षटक व पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वैभव. पहिलाच बॉल वरती पहिली सिंगल इथून मिळत असताना 35 एकूण टार्गेट इथून ठेवण्यात आलेला आहे. मग या 35 धावा इथून डिफेंड करायच्यात. वंजारपाडा टीमला 35 चेस करायच्यात. इथून मानगाव संघाला पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल इथून आले. दर्शन तयार. चांगला टाकलेला जेलची शक्यता. खेळाडू अक्षय होते डाऊन द बॉल. नो बॉल पंचांना कॉल केलेला. नो बॉल पंचांना इथून कॉल केलेला. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. कुठल्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. आयोजकांची सूचना आहे. नो बॉल एक्स्ट्रा रन मिळते. अक्षयने झेल पकडली होती शॉर्ट कव्हर पॉइंटला. रनआउटची देखील चान्स निर्माण झाली होती. 1+1 3 धावा एकूण धावा फलकावर लागल्यात. फ्री हिट ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक डीप मधून उपस्थित होतात. कपिल त्या ठिकाणी फक्त 1 रन 1च्या मदतीनं 4 झालेल्या आहेत. 4 धावा. पहिलं षटक सुरू आहे दर्शनचं. दुसऱ्याच बॉलवरती नो बॉल पंचांना कॉल केला. विकेट जरूर मिळाली होती. गोलंदाज या दर्शन. वेगवान टाकलेला. लाऊड अपील कॉड बिहाइंड साठी करण्यात आलेली आहे.
फलंदाज बाद इथून 55 ला. दोन्ही पंच एकत्रित आल्याच्या नंतर डिस्कशन करत 55 फलंदाज बाद इथून घोषित केलेला. एज लागली पाठीमागे झेल पकडण्यात आलेले विकेट किपरच्या वतीनं फलंदाज बाद. धक्का पहिला लागलेला मानगाव संघाला. कुमार इथून मैदानाच्या बाहेर परत आहेत. 4 या धावसंख्येवरती पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. 35 ओव्हरऑल टार्गेट. विकेट मैदानाच्या बाहेर. दर्शनला सफलता इथून मिळत असताना. चला अधिकचा टाइमपास नको प्लीज. तिसरा नवीन फलंदाज अक्षय आता मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अक्षय. धावसंख्या 4. गतिमान टाकलेला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. निखिल पोहोचले. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला. विकेट किपर एंडला जोपर्यंत बॉल पोहोचत त्याच दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळतात. या 2च्या मदतीने संघाची टोटल धावून पोहोचलेली आहे 6 या धावसंख्येवरती. दोन धावा मिळतात. 6 धावा. गोलंदाज तयार. दर्शन तयार होतात. क्रीडांगणाच्या मध्यभागी आपल्याला विजेचा खांब आणि त्याचबरोबर विद्युत पुरवठा वायर जे आपल्याला दिसतात त्यावरती चेंडू जर लागून जर सीमारेषेच्या बाहेर गेला तर तो षटकार असेल. आतमध्ये पडला टप्पा पडून गेला तर तो चौकार असेल. त्याला तारेला लागून कॅच घेतली तर फलंदाज बाद देखील असेल. जर यदा कदाचित चेंडू अडकला तर मग 2 धावा देण्यात येतील. लॉफ करतात. कवसला खेळलेला चाललाय चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. एक्स्ट्रा कव्हरला आलेला फटका. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं त्याचाच फायदा उचलला फलंदाज अक्षयनं. चौकार आलेला. चौकाराच्या मदतीनं 10 धावा. एक्स्ट्रा कव्हरला यादीचा देखील चेंडू. हा देखील चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळला अक्षयनं. विकेट धोक्यामध्ये. डायरेक्ट हिट लागली का पंचांच्या निर्णयाची वाट आपण पाहूयात. एक रन या बॉलवरती मिळते. पहिलं षटक पूर्ण होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 11 धावा. चला अधिकचा वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हर मध्ये 11 झालेला. टोटल 35चं टार्गेट. यासाठी आणखी 24-18 चेंडूंमध्ये.
पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता कपिल धुळे बॉलिंग मार्कवरती. दुसऱ्या फेरीतील सामने आपण लगेच खेळवणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अक्षय. बॅकफुटला जा ड्राईव्ह करतात पहिल्या अटेम्प्ट मध्ये. वैभवकडे जातोय चेंडू. पहिलाच बॉल इथून डॉट. दर्शन पहिलं षटक 11 धावत संख्येचं फेकलं. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला खेळून काढलेला. प्रोटेक्शन डीप मध्ये. अभि धुळे चेंडू पर्यंत पोहोचतात. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धावत संख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 12 या धावत संख्येवरती. पहिला बॉल डॉट आला कपिलचा. सेकंड बॉलवरती सिंगल मिळत असताना नवीन गेलेल्या फलंदाज अक्षयनं आतापर्यंत चांगले कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देत असताना 12 ऑन स्कोर कार्ड. एक गडी जरूर गमावलं कुमारच्या स्वरूपामध्ये. आता निखिल स्ट्रायकिंग एंडला. थोडासा दूर ठेवण्यात आलेला वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. धावत संख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावत संख्येवरती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. स्कोर ऑफ द विकेट खेळाडू कपिल तयार. हो चांगला टाकला वेगवान कपिलचा. यावेळेस पुढे येऊन करण्याचा प्रयत्न होता. निखिलचा डॉट बॉल. टीमची टोटल आतापर्यंत 13 वरती 35 टार्गेट आहे. सामना अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न जरूर करेल. 13 धावा. कमी गतीने टाकला. बॅकफुटला जात कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. एक एक्स्ट्रा रन आल्याच्या नंतर चौकार आला. वेगवान टाकल्या समोर लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक अक्षय पोहोचलेले. डाऊन द बॉल पकडली झेल. फलंदाज इथून बाद. वरती विजयासाठी आणखीन 18 इथून बनवायच्यात. शेवटचा अंतिम बॉल आता बाकी राहतो ओव्हर नंबर 2 मध्ये. एक चौकार वगळता मोठा फटका या ओव्हर मध्ये आलेला नाहीये. कपिलला अंतिम चेंडू देखील चांगला टाकावा लागेल कारण नवीन आलेला नुकताच आलेला फलंदाजांवरती त्यांना प्रेशर बनवणं गरजेचं असेल. शेवटचा चेंडू फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये चाललेला चेंडू. क्षेत्ररक्षक कुणाल पोहोचलेत या बॉलवरती. फक्त सिंगल एकच्या मदतीने टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 वरती. विजयासाठी आणखीन 17 इथून बनवायचे 12 बॉल मध्ये.
12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक फेकलं गोलंदाज दर्शन, सेकंड ओव्हर मध्ये कपिल, तिसऱ्या षटकामध्ये अभि धुळे आता बॉलिंग मार्कवरती. 12 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. वेगवान इथून सुरुवात करण्यात आलेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये अभि तयार. वेगवान टाकलाय, सरळ ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. एक रन या चेंडूवरती पूर्ण होतात. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवरती. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलतोय. 12 बॉल मध्ये 17 करायच्या होत्या, आता उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 16ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय आता पोहोचलेत. बॅकफुटला जात खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक दर्शन त्या ठिकाणी पोहोचतात. एक रन कंप्लीट. सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग एंडला. रनआउटची चान्स होती. एक रन या बॉलवरती मिळते. एकच्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 20 या धावसंख्येवरती. 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. महत्वाची बाब म्हणजे अजूनही धावफलक थांबवून ठेवतात, मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवतात. 9 चेंडूचा आता खेळ बाकी आहे. 9 मध्ये कंपल्सरी 15. वेगवान खोलवर टप्पाचा टाकलेला चेंडू, डॉट बॉल इथून फेकलेला. शेवटचे महत्वपूर्ण 2 चेंडू अभिषेक या ओव्हर मधले बाकी राहतात. झाल्यात 20. विजयासाठी 8 बॉलचा खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये 15ची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 15. एज लागलेली आहे मोठी गाडा. फलंदाज बाद. महत्वपूर्ण क्षणाला विकेट इथून येत असताना 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येची गरज. अभि धुळे तयार होतात. नवीन गेलेले फलंदाज राजेंद्र आता मैदानाच्या आतमध्ये. कुमार बाद झाल्याच्या नंतर थोडेसे कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकू शकलेला नाहीये. अक्षय मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. तर राजेंद्र नवीन फलंदाज. 7 बॉल मध्ये 15. अभि तयार. अंतिम चेंडू. गतिमाने चेंडू गॅप मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगली फोल्डिंग. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो बरोबर आलेला कुणाल ऑन टू द स्टंप्स. 2 मिळतात या चेंडूवरती. आता विजयासाठी 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूमध्ये कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 6 बॉलचा खेळ बाकी. 6 मध्ये जिंकण्यासाठी करायच्या धावा 13. त्याला 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. ऋतिक आलेत बॉलिंग मार्क वरती. ऋतिक विरले बॉलिंग मार्क वरती. सुरुवातीला आपण पाहिलं तर
गावाकडून खेळत असताना उत्तर प्रगती करणारी वाटचाल राहिली. त्यानंतर नेरळ परिसर प्रीमियर लीगचं क्षेत्र गाजवलं. नेरळ परिसर प्रीमियर लीग मध्ये होणाऱ्या स्पर्धा गाजवल्या. कर्जत प्रीमियर लीग मध्ये पदार्पण केलं. कर्जत प्रीमियर लीग मध्ये चांगलीशी चमकदार कामगिरी केल्याच्या नंतर कर्जत प्रीमियर लीग मध्येच खेळत असताना थोडासा इंजर्ड झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तो होतो तयार. बॉलिंग मार्क वरती आलेत ऋतिक दळवी. स्ट्रायकिंग एंडला तर फलंदाज आहेत ऋतिक आलेले आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अष्टविनायक बेकरी चषकाचा आनंद तुम्ही घेतात. बरेच नवनवीन खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये दिसतील. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये विजयासाठी 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग. लाऊड अपील लाईक बिफोर द स्टंप साठी वेगवान टाकलेला चेंडू बरोबर थायपॅड वरती आदळला. चेंडू ऋतिकचा. पहिला चेंडू वरती लेग बायची सिंगल. इक्वेशन मध्ये थोडासा बदल होत असताना 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 12 धावसंख्येची गरज. 23 आतापर्यंत बनल्यात. 5 बॉल मध्ये 12. 21 षटकार या सत्रामध्ये अजून तरी आलेला नाहीये. बघूयात आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 12. राजेंद्र स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. याप्रमाणे 35 टार्गेट. 35चं टार्गेट शेवटच्या ओव्हर पर्यंत जरपाटा संघानं खेचून आणलेला. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू डीप कव्हर पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये खेळाडू लॉंग ऑन मिड विकेट ठेवण्यात आलेला. स्क्वेअर ऑफ द विकेटला खेळाडू बॅकफुटला जात ऑन साइडला खेळून काढलेला. चेंडू चाललाय बरोबर डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता ऋतिकचा. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 27 बनलेला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकण्यात आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू वरती आलेला. चौकार. फलंदाज फुलटॉस मिस केलेला. चुकी झाली त्यांच्या पाठीमागे. मिस केलेला चेंडू. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला. चौकार. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं संघाचे चौकार आलेला. चौकाराच्या मदतीने 31 चेंडू मध्ये विजयासाठी आता 4 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी मिस्टेक झालेली लेस्टनच्या पाठीमागे विकेट किपर कडून बॉल निसटला. तर 3 बॉलचा खेळ बाकी. 3 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज. फुलटॉस ऑन साइडला टर्न जरूर करतात. 1 रन या बॉलवरती. संघाच्या धावसंख्या 1च्या मदतीनं 32 वरती. आता विजयासाठी 2 बॉलचा खेळ बाकी. 2 चेंडू मध्ये 3 धावसंख्येची गरज. 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचे नियम. राजेंद्रने जो चौकार ठोकला त्यामध्ये पुनरागमन केलं मानगाव संघानं. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 3. दोन बॉलचा खेळ बाकी. 2 बॉल मध्ये 3. बॉल तयार. समोर उडवला. जेलची शक्यता. खेळाडू कपिल त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पकडली जेल. फलंदाजीतून बाद. महत्वपूर्ण क्षणाला अक्षयने विकेट टाकलेली आहे. ज्या अक्षयनं चांगलीशी पार्टनरशिप बनवत आपल्या संघाला मॅच मध्ये शेवटपर्यंत जिवंत ठेवलं होतं, तोच अक्षय आता मैदानाच्या बाहेर परतला
आणि नवीन आलेला फलंदाजाला असेल स्ट्राईक, म्हणजे आता एक बॉल कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज. तिसरा क्रमांकावरती गेला होता आणि प्रत्येक बॉल वरती त्याने रन घेतली होती. त्यानं पूर्णपणे ऍज अ कॅप्टन म्हणून बरोबर जबाबदारी स्वीकारली होती. आता शेवटचा एक बॉल, विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. नवीन आलेले फलंदाज सागर आहे स्ट्रायकिंग एंडला. एक बॉल 3 धावा. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल 3 रन. बॉल चाललेला सीमारेषेच्या पलीकडे, विजय चौकार आलेला. 4 धावा. जाऊन एक विरा